अजब रमा राघवची जोडी। हॉस्पिटल है, तुम्हाला काही सिरियसनेस वगैरे आहे की नाही? चला बाहेर निघा प्लीज। सॉरी डॉक्टर। अश्विनी ममा, सीन क्रिएट करणं बंद करा। मला सही करू द्या प्लीज। आता वहिनींची ट्रीटमेंट सुरू होणं जास्त इम्पॉर्टंट आहे। प्लीज प्लीज मला सही करू द्या प्लीज। हे वहिनीची जर इतकीच काळजी असेल ना तर खरं काय ते कबूल कर, मगच ट्रीटमेंट सुरू होईल। रमा बोल। अरे काय गडबड चालू आहे? एकदा सांगून तुम्हाला कळत नाहीये का? हॉस्पिटल आहे हे बघा, नीट निघालात तर ठीक, नाहीतर सिक्युरिटीला बोलवायला लागेल। नहीं डॉक्टर, आई एम सॉरी। अश्विनी फॉर्म दे। अश्विनी प्लीज। रमा मी तुला सांगते, मी काय ग हे मुली, तुला कोणी हक्क दिला आमच्या घरातले निर्णय घेण्याचा? फॉर्मवर सही करण्याची तुझी हिम्मतच कशी झाली म्हणतो मी। बघा प्लीज प्लीज, तुम्हाला जे काही रागवायचंय, जे काही बोलायचं ते बोला, पण आधी मला सही करू द्या, त्याशिवाय वहिनींची ट्रीटमेंट सुरू होणार नाही। प्लीज ऐका माझं। हो, पण तू कोणत्या हक्काने या फॉर्मवर सही करणार आहेस? एकदा आम्हाला आणि या डॉक्टरांनाही कळू देत ना। फाइन, मी सही नाही ना करू शकत, पण आई तर करू शकता, कारण पूजा वहिनी त्यांची सून आहे, त्यामुळे टेक्निकली आईला हक्क आहे। फॉर्म दे अश्विनी। रमा बरोबर आहे तुझा। अश्विनी तो फॉर्म दे इकडे। शालिनी करेल सही त्याच्यावर। शालिनी घाबरू नकोस, सही कर शांतपणे इथे। डॉक्टर डॉक्टर हमें सही केली, प्लीज प्लीज ट्रीटमेंट शिफ्ट करायला। वेलकम 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 मिस्टर किडनॅपर। माझ्या मुलीला किडनॅप करणारा तो राघव पुरोहित। अहो काही काय बोलताय तुम्ही? ओ रिअली? म्हणजे खोटं बोलते का मी, असं म्हणायचं तुला? मला आता काही म्हणायचंच नाहीये, आपण या विषयावर नंतर बोलू। आधी मला सांगा, काय काय वहिनी आईला काय झालंय? मामा, अरे कुठे आहे वहिनी आई? काय झालंय तिला? आणि आपल्या घरचे कुठे आहेत? आई आजी आहेत कुठे सगळे? राघवा, स्वार्थीपणाची झपट डोळ्यावर चढली ना की समोरचा माणूस दिसेनासा होतो। तुझ्या बाबतीत तर स्वार्थीपणाच्या जोडीला खोटेपणा सुद्धा आलेला आहे। घराच्या नैतिकतेला आणि नीतिमत्तेला काळीमा फासणारा खोटेपणा। तू खोटं बोलून मोकळा झालास रे, पण त्याचे परिणाम सगळ्या घराला भोगावे लागताय। काय काय चाललंय काय हे मामा? अरे आधी वहिनी आईला काय झालंय हे मला कोणी सांगणार आहे की नाही? सांगणार नाही, सगळं सांगणार, पण त्याआधी अश्विनीच्या प्रश्नाची उत्तरं देऊन तुला प्रायश्चित्त घ्यावं लागेल। मला सांगा राघवराव, इतके दिवस आपल्या घरात जी सौदामिनी म्हणून म्हातारी राहत होती ती कुणी म्हातारी नसून रमात होती ना?